एक लक्षात घ्या, हा देश कुठल्या एका नेत्याचा नाहीये, हा देश कुठल्याच नेत्याचा नाहीये, हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू आहे. तीच आयडिया ऑफ इंडिया आपल्याला पुढे घेऊन जायचं असेल, आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक माणसाला बोलण्याची ताकद मिळावी, प्रत्येक माणसाला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळावं, यासाठी आपल्याला काम करावं लागेल. तुम्हाला एक गंमत सांगतो विक्रम, भारत चीन सीमा रेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू होती. भारत चीन सीमा रेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू होती. चीन मधला एक कुत्रा भारताच्या हद्दीमध्ये आला होता आणि भारताची बाकी सगळी कुत्री होती. चीनचा कुत्रा दष्टपुष्ट, भारतीय कुत्रे आपली. चीनच्या कुत्र्यानं सुरू केलं, अरे आमच्या चीनमध्ये काय उड्डाणपूल, चिंचणीचे मोहनराव ऐका, आमच्या चीनमध्ये काय उड्डाणपूल, आमच्या चीनमध्ये काय हॉस्पिटल, आमच्या चीनमध्ये काय ह्या, आमच्या चीनमध्ये काय त्या. भारतीय कुत्र्याला असं वाटलं, भारतीय कुत्र्यांना, की आपण बोललं पाहिजे. पण भारतीय कुत्र्यांचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगतो. भारतीय कुत्र्यांचं वैशिष्ट्य काय, ते शक्यतो बाहेर भांडण करत नाहीत, घरात आल्यावर मग जरा. तुमच्यापेक्षा यांना किती पटलं बघा. त्यामुळे तो म्हटलं जाऊ द्या, काय बोलते बोलू द्या. बरं सुरू झालं, हे झालं ते झालं, बरं आमचा चीन असा आमचा. शेवटी एका भारतीय कुत्र्याला वाटलं विक्रम आता बोललंच पाहिजे. तो बोलणार, पण तोंडात तंबाखू. एवढा एकासाठी तंबाखू थुंकणं काही त्यांना. शेवटी फारच झाल्यावर त्यानं तंबाखू थुंकली आणि तो म्हटला चीनमध्ये एवढं सगळं आहे, चीनमध्ये उड्डाणपूल आहे, चीनमध्ये प्रगती आहे, चीनमध्ये हॉस्पिटल आहे, चीनमध्ये ह्याव आहे त्याव आहे, मग चीन सोडून तू भारतामध्ये का आलास. तो म्हटलं काय, चीनमध्ये सगळं मिळतं पण चीनमध्ये भुंकता येत नाही, मी भुंकण्यासाठी भारतामध्ये आलो. हा बोलण्याचा अधिकार, हा भुंकण्याचा अधिकार, हे भारताचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. आणि म्हणून काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला मांडता आलं पाहिजे.